हे काय? परत वांग्याची भाजी? सकाळी पण हीच होती, दुपारी सुद्धा हीच? सुमितने ताटाकडे पाहून आवाज चढवला. सकाळी वांग्याचे भरीत होते, ही वेगळी भाजी आहे सुमित. सरिताने शांतपणे उत्तर दिलं. पण वांगच आहे ना यात. सारखं सारखं तेच खाऊन कंटाळा आलाय मला. दिवसभर मरमर काम करायचं आणि एक वेळ जेवणही नीट मिळत नाही. तो जेवणावरून उठणारच होता. तुम्हाला सांगितलं होतं ना सकाळी मार्केटमध्ये जाऊन भाज्या आणि बरंच सामान हवं आहे ते आणून द्या म्हणून. पण तुम्हाला झोप हवी होती. तिचा संयम सुटत चाललेला. ते काही असो, जेवणात कधीतरी काहीतरी वेगळं पाहिजे ना. तो बडबड करत राहिला. अगं सरिता, आमटीत मीठच नाहीये. सासूबाई लताबाईंनी लगेच बोलायला सुरुवात केली. सासूबाई, मीठ कमीच झाले ना तर आपण घेऊ शकतो, पण मीठ जास्त झालं असतं तर? सरिताने सासूबाईंना समजवण्याचा प्रयत्न केला. चव बघायला वेळ नाही का ग? भाजी गोडसर, आमटी अळणी आणि चपाती कडक. हे काय चाललंय या घरात? सुमित अजून बडबड करू लागला. सुमित, मी एकटीच करते सगळं. सकाळी 6 वाजता उठून आधी तुमचा डब्बा, मग रवीचं शाळेसाठी आवरून, नंतर सगळ्यांचं जेवण तयार करताना थोडीफार चूक झाली तर एवढं बोलायचं का? सरिताचा स्वर थरथरत होता. दिवसभर घरीच असते ना, मग तेवढंही करू शकत नाहीस का? बाहेर जाऊन बघ. पैसे कमवायला काय आणि किती मेहनत करावी लागते. पण तुला काय त्याचं? आणि सरिता, चपाती नीट लाटायला शिक. बाहेरची चपाती खाल्ली की लक्षात येतं घरची किती वाईट लागते. लताबाईच्या बोलण्यावर सरिता गप्प झाली. रवी, सरिताचा 8 वर्षाचा मुलगा, शेजारी बसलेला आईचे डोळे पाणवलेले पाहत होता. त्याने हलकासा तिचा हात धरला. आई, मला खूप आवडली ही भाजी. मी 2दा वाढून खाईन. तो हसत म्हणाला. सरिताच्या डोळ्यात पाणी आलं, पण मनात एक प्रश्न धगधगत राहिला. आपल्या कामाचं कोणी कौतुक करणार नाही. घरात एवढं करत असताना फक्त चुकांवर का बोट ठेवलं जातं? सरिता एका मध्यमवर्गीय कुटुंबात सून म्हणून आली. नवरा सुमित, आईच्या शब्दावर चालणारा. लताबाई जुन्या विचारांच्या, सून मुलगी नसून नोकर असल्यासारखं वागवणाऱ्या स्वभावाची. आणि रवी, सरिताचा एकमेव आधार. सरिता नोकरी करणार नव्हती, पण घर सांभाळण्यात तिची पूर्ण शक्ती खर्च होत होती. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती सगळ्यांची सेवा करत असे. पण घरात तिचं म्हणणं, तिची चूक नसतानाही टीका आणि सततची नाराजी याने ती हळूहळू कोसळत होती. त्या दिवशी रात्री रवी झोपल्यानंतर सरिता एकटी बाल्कनीत बसली होती. हातात चहा, डोळ्यात प्रश्न होते. मी या घरातल्यांसाठी कितीही केलं तरी का त्यांना माझी कदर नाही? काही जेवण बनवलं तरी हेच का बनवलं, ते का नाही बनवलं? त्यांना मी बनवलेलं काहीच कसं नाही आवडत? असं घरी बसण्यापेक्षा कामाला जातं असते तर किती बरं झालं असतं. सगळ्यांच्या आधी उठते, सगळ्यांच्या नंतर झोपते, तरी यांना काही फरक पडत नाही. मीही थकते, याचा कधी विचार केलास का कुणी? असे अनेक विचार तिच्या डोक्यात फिरत होते. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर नाव झळकलं. स्वप्नाली, कॉलेज मैत्रीण. अगं सरिता, किती दिवस झाले ग, तुझी आठवण आली म्हणून कॉल केला. त्या गप्पांमध्ये सरिता पुन्हा थोडीशी हसली. स्वप्नाली एक बिझनेस वुमन होती आणि गरजू लोकांना ती मदत पण करत होती. तिच्या बोलण्यात आत्मविश्वास होता, सकारात्मकता होती. तू काय करते सध्या? स्वप्नालीने विचारले. यावर सरिता थोडीशी हसली, पण बोलली, घर सांभाळते. हे पण एक पूर्ण वेळाचं काम आहे का ग? पण काही स्वतःसाठी करत नाहीस का? तो प्रश्न सरिताच्या मनात घोळत राहिला. बराच वेळ स्वप्नाली सरिताला बोलत होती आणि तिचा आत्मविश्वास जागा करत होती. रात्री उशिरा ती झोपायला बेडवर पडली. स्वप्नालीच्या कॉलने मनात जी उलथापालथ झाली होती ती अजूनही थांबलेली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी काम उरकल्यावर सरिताने स्वप्नालीला मेसेज केला. कॉल करू का ग? बोलायचं आहे. त्या क्षणीच तिचा फोन वाजला. स्वप्नालीने स्वतःहून लगेच कॉल केला. बोल ग, काय बोलायचं आहे? तिचं बोलणं ऐकून
सरिता काही क्षण गप्प राहिली, मग हळूहळू बोलायला लागली. स्वप्नाली, सगळं बरोबर छान वाटतं, पण आतून मी अगदी संपले. या घरात मी सगळ्यांसाठी फक्त काम करणारी आहे असं वाटायला लागले. सकाळपासून रात्रीपर्यंत स्वयंपाक, धुणं, आवरणं, रवीचा अभ्यास, माझं असं काहीच नाही ग. स्वप्नाली म्हणाली, तुझ्या नवऱ्याने तुला कधी विचारलं का की तुला काय हवं आहे, तुला काय आवडतं, तू ठीक आहेस ना? सरिताचा स्वर थरथरला. कधी नाही ग. उलट माझा नवरा मी काय केलंय हे विचारतो. काही चुकलं की लगेच तिरस्कार. हे का केलं, तसंच का नाही केलं? माझी आई असं करते ते बघ. रोज असंच, अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी आवाज चढतो. आणि सासूबाई? स्वप्नालीने अजून प्रश्न विचारला. स्वप्नाली, माझ्या सासूचं पण तेच. त्यांच्या मते मी काहीच नीट करत नाही. सतत मीठच कमी, हे खारटच झाले, ते तिखटच झाले असं ऐकवत असतात. सगळ्यात मोठं म्हणजे माझा आवाजच नको त्यांना. जेव्हा शांत बसते तेव्हा गप्प का आहेस, मूड खराब आहे का विचारतात. आणि जर उघडपणे बोललं तर आवाज चढवतेस का आता? बोलता बोलता सरिताच्या डोळ्यात अश्रू जमले होते. ती फोन धरून हळूच म्हणाली, कधी कधी वाटतं मी एकटीच चुकते. मी आयुष्यात काहीच करू शकत नाही का ग? यावर स्वप्नाली म्हणाली, नाही ग, तू चुकत नाहीस. तुझं मन फक्त गुदमरतंय. तुझं व्यक्त होणं हे चूक नाही. तिच्या मैत्रिणीचा आवाज ठाम होता. माझा नवरा सुमित माझं कधीच ऐकत नाही. त्याला माझ्या भावना, माझं मन याने काहीच फरक पडत नाही. तो फक्त स्वतःचं बघतो. त्याला भूक लागलेली, डोकं दुखतंय, कंटाळा आलाय, हे सगळं महत्त्वाचं. पण मी थकली, माझं मन खेचलेलं आहे, हे कधी त्याला जाणवतच नाही. सरिता आता पूर्णपणे मोकळी होत होती. हे मानसिक अत्याचार आहेत सरिता. फक्त मारच नाही तर अशी वागणूक सुद्धा तितकीच त्रासदायक असते. तू खूप सहन केलंस, पण आता स्वतःसाठी काहीतरी करायची वेळ आहे. सरिता गप्प होती. सरिता, तू नोकरी करण्याचा का प्रयत्न करत नाहीस? तू हुशार होतीस आणि अजून पण आहेस. सरिता म्हणाली, आता मला जमणार का? तेव्हाची वेगळी गोष्ट होती, पण आता मला त्यात इंटरेस्ट पण नाही, इच्छा पण नाही. सरिताचा तो दिवस नेहमीसारखा सुरू होता. रवीच्या डब्याची घाई, सासूबाईचा चहा आणि नवऱ्याच्या अपेक्षा. पण आत कुठेतरी आज स्वप्नालीशी झालेलं बोलणं घोळत होतं. स्वतःसाठी काहीतरी करायची वेळ आहे. सायलीने एक नवीन विचार मनात आणला. मी यूट्यूबवर काही करू शकते का? तिने यूट्यूबमध्ये रेसिपी बनवण्याचे व्हिडिओ पाहिले आणि तिच्या मनात एक उत्साह निर्माण झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी सरिताने रवी शाळेत गेल्यावर मोकळा वेळ साधला. तिने किचन आवरून एका लहानशा रेसिपीचा व्हिडिओ शूट केला. 10 मिनिटात शिळ्या भातापासून काय बनवायचं, तिने असा व्हिडिओ बनवला आणि नंतर एडिट केला आणि यूट्यूबवर एक नवीन चॅनेल सुरू केला, सरिताज किचन. प्रोफाईल फोटो टाकताना रवीचा हसरा चेहरा तिला आठवला. तोच तिचा प्रेरणास्त्रोत होता. सरिताने आठवड्यात 2-3 व्हिडिओ टाकले. सासूबाई आणि सुमितला याची खबरही नव्हती. एक दिवस स्वप्नालीने फोन करून सांगितलं, सायली, तुझा चॅनेल बघितला ग, काय मस्त बोलतेस आणि सांगतेस, आवाजही छान आहे. एक ओळखीचा माणूस आहे जो एका फूड प्लॅटफॉर्मसाठी व्हॉइस ओव्हर शोधतोय, पाठवते त्याचं कॅलेंडर, एक छोटं काम घेतेस का? ती घाबरली पण हो म्हणाली. ती सायंकाळी रवी शेजारी झोपलेला असताना तिने तिचा पहिला व्हॉइस सॅम्पल पाठवला. 2 दिवसांनी उत्तर आलं, यू आर सिलेक्टेड. पण या आनंदाच्या क्षणांना सावली पडली जेव्हा सुमितला सगळं कळलं. म्हणजे तू आमचं काम करून अजून काम करत होतीस आणि ते पण इंटरनेटवर. सगळ्यांना सांगायचं का आता की माझी बायको यूट्यूबवर जाऊन नाचते? सुमित, मी नाचत नाही, फक्त स्वयंपाक शिकवते आणि आवाज देऊन पैसे मिळवते. घर चालवायला मी सुद्धा हातभार लावते. या सरिताने
संयमाने सांगितलं, माझं नाव घालवायचंय ना तुला? आता तू कमावतेस म्हणजे मला कमी समजशील. मी तुला कमी नाही समजत, पण मला आता स्वतःला हरवायचं नाहीये. तुला मी बनवलेलं जेवण आवडायचं नाही. मी बनवलेल्या प्रत्येक भाजीला तोंड वाकडं करायचास, पण आता मी ती भाजी विकून दाखवेन आणि नावही कमवेन. सरिता पहिल्यांदा डोळ्यात डोळे घालून बोलत होती. त्या रात्री लताबाईंनी त्यांच्या मैत्रिणींचा फोन आला. अगं, सरिताचा व्हिडिओ बघितला? काय गोड बोलते ग तुझी सून, आणि किती सुलभतेने सगळं शिकवते. हे ऐकून त्यांच्याही चेहऱ्यावर हसू आलं. सरिता अजूनही दिवसभर घराचं सगळं करते, पण आता ती स्वतःसाठी वेळ देते. कामाने थोडे पैसे येऊ लागले आणि ओळख सुद्धा. तिचा आवाज, तिच्या हातचं जेवण, तिच्या चेहऱ्यावरचं हसू आता इंटरनेटच्या पलीकडे पोहोचत होतं. सरिताचं यूट्यूब चॅनल आता 3000 सबस्क्राईब्स पार करत होते. ती आठवड्यातून 2 वेगवेगळ्या रेसिपी व्हिडिओ टाकत होती आणि इतर वेळी फूड व्हॉइस ओव्हर प्रोजेक्ट्स करत होती. रोजचं घरकाम, सासूबाईंची थोडी कुरकुर, रवीची शाळा, हे सगळं पूर्वीसारखंच होतं. पण आता सरिताच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती. आतून आलेली, मनातून उठलेली. एका दुपारी एका प्रसिद्ध किचन पॅन करून मेल आला. सरिता, आम्हाला तुमचा आत्मविश्वास आणि साधेपणा खूप आवडला. आमच्या आगामी उत्पादन डेमो शूटसाठी तुम्हाला सहकार्य करायला आवडेल का? सरिताच्या हातातला मोबाईल थरथरला. 3 वेळा ती मेल वाचून गेली. स्वप्नालीला स्क्रीनशॉट पाठवून विचारलं, हे खरंच आहे ना? हो ग, आणि आता तुझं स्वप्न खरं होणार. स्वप्नालीचाही आनंद ओसंडून वाहत होता. सरिताने शूटसाठी संमती दिली. शूट तिच्याच घरात होणार होतं. किचनला थोडंसं डेकोरेट केलं होतं. कॅमेरे आले, लाईट्स लागले, मेकअप आर्टिस्टही आला. पण सरिताने साधाच लुक ठेवला. माझं घर, माझं किचन आणि माझा नैसर्गिक चेहरा, हेच माझं खरं ब्रँडिंग आहे, तिने मोकळेपणाने सांगितलं. त्या दिवशी सुमित लवकर घरी आला होता. त्याला चहा मिळाला नाही. सरिता कुठे आहे? तो आवाज चढवत विचारत होता. तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं, घरात एक टीम शूट करत होती. त्याची सरिता एका मोठ्या किचन ब्रँडसाठी रेसिपी सांगत होती. प्रोफेशनल माईकवर ती खूप आत्मविश्वासाने बोलत होती. तिचा आवाज स्पष्ट, चेहरा शांत आणि हालचाली संथ पण ठाम. सुमीच्या चेहऱ्यावर एक विचित्र भावना उमटली. थोडा अभिमान, थोडा अस्वस्थपणा, थोडा हिणवलेपणा. शूट संपल्यानंतर सरितानं रात्री जेवण वाढलं. सुमित काही न बोलता जेवायला बसला. आजच्या भाजीवर तोंड वाकडं नाही केलंस? सरिताने शांतपणे विचारलं. तो थोडा गडबडला, मग म्हणाला, आज चव अगदी योग्य होती. सरिता हसली, पण ती शांत राहिली. हे तिच्या जिंकण्याचं उत्तर होतं, बिनशब्द पण ठाम. दुसऱ्या दिवशी लताबाई त्यांच्या मैत्रिणीसमोर अभिमानाने म्हणाल्या, आमच्या सरिताचं यूट्यूबवर खूप नाव झाले. आता मोठ्या कंपन्या तिला बोलवतात. सुनबाईवर अभिमान वाटतोय. हे ऐकून सरिता हळूच पायऱ्यांवर बसली आणि डोळे मिटले. आज तिच्या त्या डोळ्यातून अश्रू आले, पण ते आता वेदनेचे नव्हते, ते होते समाधानाचे. स्वतःसाठी उभं राहिल्याचं समाधान. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.